प्रश्न न वाचता फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये मानसशास्त्राचे अचूक उत्तर शोधण्याची स्मार्ट हिंट तुम्हाला माहित आहे का? आज आपण या व्हिडिओमध्ये ती हिंट काय आहे ती पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टीईटी मानसशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण भाग या ठिकाणी सुरू करत आहोत. या भागामध्ये आपण परीक्षेला वारंवार विचारले जाणारे टॉपचे प्रश्न आणि ते सोडवण्याच्या एकदम सोप्या स्मार्ट हिंट्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आजच्या या 23व्या भागात आपण परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी डिकोड करणार आहोत. तर वही पेन घ्या आणि चला सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? प्रश्न मोठा आहे. 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय बघा, संशोधनात्मक मुलाखत, निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत आणि चौथा पर्याय माहितीपर मुलाखत. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उपचारात्मक मुलाखत. मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्र दोन पायऱ्या या ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये बघा, जे निदान आणि उपचार या ज्या दोन पायऱ्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्याच्या मनात भीती किंवा दडपण आहे का याचं मूळ कारण नुसतं शोधणं म्हणजे निदानात्मक मुलाखत असतं, जे पर्याय 2 दिलेला आहे. पण प्रश्नामध्ये स्पष्टपणे विचारलंय की भीती दूर करून वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, जिथे समस्येवर प्रत्यक्ष मार्ग काढला जातो, उपाय केला जातो आणि विद्यार्थ्याला त्यातून बाहेर काढले जाते, ती प्रक्रिया म्हणजे काय असते? उपचारात्मक मुलाखतीचा भाग असते. लक्षात आलं तुमच्या? चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? पर्याय दिलेले आहेत. या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. या पद्धतीत किमान 2 व्यक्तीची गरज असते. प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. या पद्धतीत फक्त जिवंत प्राणीमात्रांवरच प्रयोग केले जातात. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगायचंय की अयोग्य बाब सांगायचे कशाविषयी? प्रायोगिक पद्धतीविषयी. बघा, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. ही जी आहे ती चुकीची बाब आहे. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धत ही सर्वात शास्त्रशुद्ध आणि अचूक मानली जाते, कारण तिचा आत्मा जो आहे तो नियंत्रण हा आहे, म्हणजे कंट्रोल. तर या पद्धतीत 2 मुख्य घटक असतात बघा. पहिला असतो प्रयोजक आणि दुसरा असतो प्रयोज्य. प्रयोजक जो प्रयोग करतो, उदाहरणार्थ शिक्षक किंवा मानसशास्त्रज्ञ, आणि प्रयोज्य म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केला जातो, उदाहरणार्थ विद्यार्थी किंवा प्राणी. बघा, प्रयोगाचे अचूक निष्कर्ष काढण्यासाठी प्रयोगाच्या परिस्थितीवर आणि प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक असते. जर नियंत्रण नसेल तर इतर बाह्य घटकांचा, म्हणजेच गोंगाट असेल, तापमान असेल, इतर मुलांचा व्यत्यय असेल, याचा परिणाम होऊन प्रयोगाचे निष्कर्ष जे आहेत ते चुकू शकतात. त्यामुळे पर्याय 3 मधील नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे हे विधान प्रयोगाच्या व्याख्येलाच छेद देणारा असल्या कारणानं ते चुकीचं आहे. या ठिकाणी आवश्यक आहे असं असायला पाहिजे होतं, तर ते वाक्य योग्य असतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान विचारले. आता विचारले आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल. अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत, वारंवार विचारले जातात, त्यामुळे काळजीपूर्वक पहा. आणि तुम्हाला विश्लेषण वगैरे आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा, कसं वाटतंय प्रश्न ते नक्कीच सांगा. चला बघा, पर्याय दिलेत. स्वतःमधील दोष निवारण करता येतात. या पद्धतीचे जनक कुंट व टिचनर आहेत. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाहीत. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे.
मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. हे जे विधान आहे हे पूर्णपणे चुकीचं विधान आहे, अयोग्य विधान आहे. लक्षात ठेवा, आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्याच मनाचे किंवा भावनांचे आत डोकावून केलेले निरीक्षण. विल्यम वुंट आणि टिचनेर, जे पर्याय 2 मध्ये सांगितलंय ते बरोबर आहे, यांनी ही पद्धत मांडली. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या भावना सांगते, उदाहरण सांगायचं झालं, मला आतून खूप दुःख होत आहे किंवा राग येत आहे, असं जर ते भावना सांगत आहे, तेव्हा ते अनुभव फक्त तिलाच जाणवतात. इतर कोणीही ते डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा म्हणजे त्याला काहीतरी मशीन वगैरे लावून ते मोजू शकत नाही. त्यामुळं ही पद्धत 100% जे आहे ते व्यक्तिनिष्ठ आहे, सब्जेक्टिव्ह आहे. हे लक्षात ठेवा. ती वस्तुनिष्ठ असूच शकत नाही, ती ऑब्जेक्टिव्ह असूच शकत नाही, कारण वस्तुनिष्ठ गोष्ट सर्वांना समान दिसते आणि ती प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत असते. लक्षात ठेवा. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? आता लक्षात आलं असेल की मी जे विश्लेषण सांगतोय ते का महत्वाचं आहे. विश्लेषण याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगत असताना मी तुम्हाला इनडायरेक्टली हा प्रश्नच समजावून सांगितलाय. येते का लक्षात? काय म्हणलेलं होतं? मी असं सांगितलं होतं की व्यक्तिनिष्ठ कोणती पद्धती, या ठिकाणी बघा, ही पद्धती 100% व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हटलं होतं मी याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये. ती वस्तुनिष्ठ असूच शकत नाही, कारण वस्तुनिष्ठ गोष्ट सर्वांना समान दिसते आणि ती प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते असं म्हटलं होतं मी. त्याच्यावरच प्रश्न विचारलाय हा. बघा, 2016 सालीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती आणि जीवन वृत्तांत पद्धती. मित्रांनो, मानसशास्त्रात वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी अनेक पद्धती आहेत, पण प्रायोगिक पद्धती ही या सर्वांचा राजा मानली जाते. याचं मुख्य कारण म्हणजे यात परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असते. कुठलीही घटना का घडली आणि त्याचा परिणाम का झाला हे यात थेट प्रयोगशाळेत सिद्ध करता येते. यात कोणाचाही वैयक्तिक दृष्टिकोन किंवा अंदाज नसतो. म्हणूनच ही पद्धत सर्वात जास्त वस्तुनिष्ठ, शास्त्रशुद्ध मानली जाते आणि यातून मिळणारे निष्कर्ष जे आहेत ते 100% विश्वसनीय असतात. मग आपलं उत्तर काय आहे या ठिकाणी? पर्याय क्रमांक 2, प्रायोगिक पद्धती. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत? 2016 साली हा प्रश्न विचारलेला आहे. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, निरीक्षण नैसर्गिक व कृत्रिम परिस्थितीत करता येते. पुढे सांगितलंय निरीक्षणाच्या नोंदी अनेक प्रकारे करता येतात. निरीक्षणासाठी सुधारित साधनांचा वापर करणे शक्य असते. या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो. मित्रांनो, निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर याच्यातलं जे वैशिष्ट्य आहे ते कोणतं योग्य आहे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत: अ, ब आणि क फक्त, अ क आणि ड फक्त, ब क आणि ड फक्त, अ ब क ड सर्वच. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे अ ब क ड सर्वच. जेवढी दिलेली आहेत तेवढी जी आहेत ते निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? मित्रांनो, या ठिकाणी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा ज्या आहेत त्या सांगायच्या आहेत आपल्याला. 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, प्रयोज्याचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा, अ ब आणि ड, अ ब आणि क, ब क आणि ड, अ ब क ड सर्व. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ ब आणि क. अ ब आणि क जे आहेत ते या ठिकाणी काय आहेत? मर्यादा आहेत. चला पुढचा प्रश्न बघा.
एखाद्या मोठ्या समूहाचे याच्या अंदाजासाठी वर्तन काही प्रसंगात कसे घडेल त्यासाठी पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. या ठिकाणी प्रश्न थोडासा क्लिष्ट वाटत आहे, 2013 सालचा आहे. एखादा मोठा समूह आहे, त्याच्या अंदाजासाठी म्हणजेच वर्तन कसे घडले किंवा कसे घडेल हे जे आहे याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते ते या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक आणि जीवन वृत्तांत. तर मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे सर्वेक्षण. एखादा मोठा समूह आला की लक्षात ठेवायचं तिथे काय करावं लागेल, आपल्याला सर्वेक्षण करावं लागेल. मानसशास्त्रात जेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा नाही तर मोठ्या समूहाचा अभ्यास करायचा असतो तर तिथं सर्वेक्षण पद्धतीच वापरली जाते, लक्षात ठेवा. इतर पद्धतींच्या मर्यादा पाहिल्या तर हे आपल्याला समजते बघा. आत्मनिरीक्षण जे आहे, जे पहिल्या पर्यायात सांगितले ते स्वतःपुरतं मर्यादित आहे. तिसऱ्या पर्यायात सांगितले प्रायोगिक, हे नियंत्रित वातावरणात आणि सहसा छोट्या गटांवर केलेले असते. आणि चौथ्या पर्यायात सांगितलं जीवन वृत्तांत, यात एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा अत्यंत सखोल अभ्यास केला जातो. आणि या उलट बघा, एकाच वेळी हजारो लोकांची मते, त्यांच्या आवडीनिवडी, भविष्यात ते कसे वागतील याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्वेक्षण करणे हाच एकमेव त्या ठिकाणी मार्ग आपल्याला उपलब्ध असतो. पुढचा प्रश्न, नैसर्गिक निरीक्षणाचा मुख्य फायदा कोणता आहे? पर्याय दिलेत: नियंत्रित वातावरण, स्वानुभव, कृत्रिम वातावरण, प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण. यांनी काय सांगितलंय की नैसर्गिक निरीक्षणाचा मुख्य फायदा विचारलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण. मित्रांनो लक्षात ठेवा, नैसर्गिक निरीक्षण म्हणजे कोणतेही नियम किंवा बंधने न लादता व्यक्ती तिच्या नैसर्गिक वातावरणात जशी वागते तसं तिचं निरीक्षण करणे. उदाहरण सांगायचं झालं तर मुले शाळेच्या मैदानावर मोकळेपणाने खेळताना किंवा मधल्या सुट्टीमध्ये गप्पा मारताना त्यांचं आपण केलेलं निरीक्षण. झालं लक्षात? या पद्धतीचा सर्वात मोठा जो फायदा आहे तो आहे व्यक्तीला आपले कोणीतरी निरीक्षण करत आहे याची जाणीवच नसते. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, की खोटा किंवा कृत्रिम आव जो येईल तो येत नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळं यातून त्यांच्या प्रत्यक्ष आणि खऱ्या वर्तनाचं जे आहे ते अचूक दर्शन घडत असतं. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न, बाह्य निरीक्षकाने कोणती बाब टाळावी? पर्याय दिलेत: नोंदी करून ठेवणे, तटस्थपणे निरीक्षण करणे, अपूर्ण नोंदी करणे, योग्य तांत्रिक साधनांचा वापर. सर्वांना माहिती याचं अचूक उत्तर आहे अपूर्ण नोंदी करणे. बघा, बाह्य निरीक्षक जो असतो त्याला नोंदी ठेवणं बंधनकारक आहे. तो तटस्थ राहायला पाहिजे, आहे की नाही. त्याने जे निरीक्षण आहे ते तटस्थपणे केलं पाहिजे आणि जे निरीक्षणासाठी योग्य तांत्रिक साधनं आहेत त्याचा वापरही केला पाहिजे. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा कोणती बाब टाळली पाहिजे तर अपूर्ण नोंदी करणे. चला पुढचा प्रश्न, बाह्य निरीक्षण पद्धतीतील कोणता दोष आहे? बघा खाली काही पर्याय दिलेत, त्याच्यातला तुम्हाला काय सांगायचं आहे की बाह्य निरीक्षण जे आहे त्या पद्धतीतला दोष सांगायचा आहे. अंतर्गत भावना मोजणे, तंत्रज्ञानाची आवश्यकता, नियंत्रित वातावरण, निरीक्षण व्यक्तिनिष्ठ असणे. पर्याय 4 याचं अचूक उत्तर आहे. बघा, बाह्य निरीक्षण करत असताना वस्तुनिष्ठ निरीक्षण होणे अत्यंत गरजेचं आहे. निरीक्षण हे व्यक्तिनिष्ठ असणे हा या पद्धतीचा दोष आहे. बाह्य निरीक्षण वस्तुनिष्ठ असलंच पाहिजे तर योग्य त्याची आपल्याला काय होईल, आकडेवारी वगैरे ती आहे ती भेटेल. बघा, प्रत्यक्षात निरीक्षण करणारी व्यक्ती ही पण एक माणूसच आहे. बरेचदा निरीक्षकाची स्वतःची मते किंवा त्याचा जो पूर्वग्रह असतो किंवा त्याची आवड निवड आणि त्याची मनस्थिती याचा प्रभाव त्याच्या निरीक्षणावर पडत असतो. तो घटना आहे तशी न पाहता त्याला जशी वाटते तशी पाहतो. त्यामुळं निरीक्षण वस्तुनिष्ठ न राहता ते व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. हा बाह्य निरीक्षण पद्धतीचा सर्वात मोठा दोष आहे किंवा मर्यादा मानली जाते. चला पुढचा प्रश्न पाहूया. बाह्य निरीक्षणात कोणता घटक नियंत्रित करणे कठीण असते? पर्याय दिलेले आहेत: बाह्य वातावरण, मानसिक प्रक्रिया, वैयक्तिक विचार, प्रयोगशाळेतील साधने. मित्रांनो सर्वांना माहिती आहे याचं उत्तर आहे मानसिक प्रक्रिया.
मानसिक प्रक्रिया जो आहे हा घटक नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे, शक्य नाही. मानसशास्त्रामध्ये बाह्य निरीक्षण हे फक्त व्यक्तीच्या बाह्य किंवा शारीरिक वर्तनावर, जसं की हसणं, रडणं, बोलणं, एखादी कृती करणं याच्यावर अवलंबून असतं. या पद्धतीत आपण बाह्य वातावरण किंवा प्रयोगशाळेतील साधने बऱ्याच अंशी नियंत्रित करू शकतो, बऱ्याच अंशी. हं? परंतु व्यक्तीच्या आत नेमकं काय चालू आहे, तिच्या मानसिक प्रक्रिया नेमकं काय आहेत, काय घडत आहे, म्हणजे तिच्या भावना, राग, हेतू किंवा स्मरणशक्ती, या गोष्टी आपण बाहेरून पाहू शकत नाहीत किंवा नियंत्रित करू शकत नाही. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. कोणता प्रकार बाह्य निरीक्षण पद्धतीचा भाग नाही? नैसर्गिक निरीक्षण, सहनिरीक्षण, आत्मनिरीक्षण, वस्तुनिष्ठ निरीक्षण. आलं उत्तर? येस. सांगा बरं काय उत्तर आहे कमेंट करून. चला, सर्वांनी सांगायचं आहे. येस, अगदी बरोबर आहे. आत्मनिरीक्षण हे याचं अचूक उत्तर आहे. काय म्हणले? बाह्य निरीक्षण पद्धतीचा भाग नाही म्हटलंय. नाहीच आहे ना, तो आत्मनिरीक्षण पद्धतीचा भाग आहे. बरोबर की नाही? चला, पुढचा प्रश्न. प्रायोगिक पद्धती कोणत्या प्रकारची आहे? पर्याय दिलेले आहेत. शास्त्रशुद्ध पद्धत, व्यक्ती सापेक्ष पद्धत, तांत्रिक पद्धत आणि नैसर्गिक पद्धत. कोणत्या प्रकारची आहे म्हटलंय तर पर्याय एक येईल, शास्त्रशुद्ध पद्धत. मानसशास्त्रातील प्रायोगिक पद्धत ही सर्वात विश्वासार्ह आणि अचूक मानली जाते, हे मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलंय. कारण विज्ञानाप्रमाणेच या पद्धतीत प्रयोगशाळा, नियंत्रित वातावरण, चलांचा वापर जे व्हेरिएबल्स म्हणतो, आणि कार्यकारण भाव शोधण्याची काटेकोर प्रक्रिया असते. यात कोणत्याही व्यक्तीच्या स्वतःच्या मताला किंवा त्याच्या पूर्वग्रहाला, ज्याला व्यक्ती सापेक्षता म्हणतात, याला अजिबात जागा नसते. यातून मिळणारे निष्कर्ष हे 100% वस्तुनिष्ठ असतात. म्हणूनच ही पद्धत काय आहे? पूर्णपणे शास्त्रशुद्ध मानली जाते, सायंटिफिक मानली जाते. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न. प्रायोगिक पद्धतीत कोणता गट असतो? सामान्य गट, नियमित गट, नियंत्रित गट, स्वानुभव गट. पर्याय क्रमांक 3 याचा अचूक उत्तर आहे नियंत्रित गट. मानसशास्त्रात जेव्हा एखादा प्रयोग केला जातो तेव्हा अचूक निष्कर्षासाठी प्रामुख्याने 2 गट केले जातात. लक्षात ठेवा, पहिला प्रायोगिक गट आणि दुसरा नियंत्रित गट. ज्याच्यावर प्रत्यक्ष प्रयोग किंवा नवीन बदल लागू केला जातो त्याला प्रायोगिक गट म्हणतात, आणि ज्याच्यावर कोणताही प्रयोग केला जात नाही, हा गट जसा आहे तसाच ठेवला जातो, त्याला नियंत्रित गट म्हणतात. झाली कन्सेप्ट क्लिअर? प्रयोगांती या नियंत्रित गटाची तुलना प्रायोगिक गटाशी केली जाते प्रयोग पूर्ण झाल्यावर, जेणेकरून काय होतं, आपल्याला केलेल्या नवीन बदलाचा नेमका काय परिणाम झालाय हे अचूक मोजता येतं. त्यामुळे नियंत्रित गट हा प्रयोगाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. समजलं? चला, पुढचा प्रश्न. प्रायोगिक पद्धतीचा उपयोग कोणासाठी उपयुक्त आहे? व्यक्तिगत अनुभवांचे निरीक्षण, वर्तन बदलाचा सखोल अभ्यास, नैसर्गिक वर्तनाचे निरीक्षण आणि मानसिक ताणाचा अभ्यास. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे वर्तन बदलाचा सखोल अभ्यास. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा मुख्य उद्देशच कार्यकारण भाव शोधणे हा असतो, है ना? म्हणजे कॉज ऑफ इफेक्ट हा शोधणे याचा मुख्य हेतू आहे. म्हणजेच एखादी नवीन गोष्ट किंवा बदल लागू केल्यावर विद्यार्थ्यांच्या मूळ वर्तनात नेमका काय बदल होतो हे अत्यंत सखोलपणे आणि पुराव्यासकट फक्त प्रयोगातूनच सिद्ध करता येते. आलं लक्षात? इतर पर्याय जर सांगायचं तर व्यक्तिगत अनुभव हे आत्मनिरीक्षणातून आणि नैसर्गिक वर्तन हे नैसर्गिक निरीक्षणातून अभ्यासले जाते, प्रयोगातून नाही. आलं लक्षात? तर मित्रांनो, हे होते आपले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. मला खात्री आहे हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच समजलं असेल. पण थांबा, खरा खेळ तर अजून बाकी आहे. आयोगाने 2016, 2024, अगदी 2025 मध्ये विचारलेले सर्वात ट्रिकी आणि हमखास फसवणारे प्रश्न आपण या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते व्हिडिओ अजिबात मिस करू नका.
त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बाजूचं बेल आयकॉन दाबावं लागेल, जेणेकरून काय होईल, तुम्हाला व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला, व्हिडिओला लाईक करा आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थांबू या ठिकाणी, भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.